वेळ खूप झालेला आहे, पण तरीही 3 दिवसानंतर शिल्लक काय राहील असं जेव्हा मनात येतं तेव्हा इथं दिल्लीचे अनेक महत्त्वाचे लोक आहेत. वैभव डांगे आहेत, सगळे महत्त्वाचे दिसत आहेत. गोडबोले सर आहेत, प्रदीप पाटील आहेत. मला इतकं सांगायचं की दिल्ली ही महाराष्ट्राची दुखरी नस होती. म्हणजे दिल्लीला आपण गेलो की आपल्याला कोणी आपली माणसं असली तरी सांभाळणार नाहीत, आपल्याला घर मिळणार नाही आणि आपल्याला दिल्लीमध्ये एक स्थान नाही अशी सामान्य माणसाची भावना आहे. पुढारी किंवा त्या राजकीय पातळीवर अनेक प्रयत्न झाले, पण तरीही दिल्ली ही महाराष्ट्रापासून तशी लांबच वाटायची. जेव्हा वसंत साठे यांची भेट व्हायची तर ते नेहमी सांगायचे की दिल्लीत संमेलन घ्यायची इच्छा आहे, पण दिल्लीत होऊ शकणार नाही, दिल्लीतली माणसं एकत्र नाही येणार. आणि मग हे नेहमीच उदाहरण सांगितलं जायचं की अहमद शाह अब्दालींनी सांगितलेलं की दिल्लीतल्या मराठी माणसाच्या रावट्या वेगळ्या आहेत, कोणीतरी एक माणूस पुढे येईल आणि एकत्र करेल. आम्हालाही असं वाटायचं दिल्लीत झालं पाहिजे. सर्वांनी प्रयत्न केले आपापल्या परीने, पण घुमांचं साहित्य संमेलन झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की दिल्लीत कुणीतरी साहित्य संमेलन घेतलं पाहिजे, कारण एका संस्थेने पुन्हा साहित्य संमेलन घेणं ही कल्पना काही आम्हाला मान्य नव्हती. पण दिल्लीतलं काही कारणांनी होत नव्हतं, तेव्हा आम्ही यंदा ठरवलं की दिल्लीतलं साहित्य संमेलन यंदा आपण प्रस्ताव देऊयात. अखिल भारतीय साहित्य महामंडळाने तो प्रस्ताव मान्य केला आणि मान्य केल्यानंतर ज्यांना ज्यांना आम्ही भेटायचो तर ते सांगायचे की बाबा बाकी सगळं मान्य आहे, पण साहित्य संमेलनाशी आम्हाला जोडू नको. खूप वाद होतात, खूप. तर मग आम्ही 98वं संमेलन घेताना 3 गोष्टी मनात ठेवल्या. इथं एकनाथ शिंदेसाहेब बसलेले आहेत. मी जेव्हा शिंदेसाहेबांना ही कल्पना सांगितली तर त्यांनी सांगितलं की सरकार म्हणून आणि लोक म्हणून दिल्लीत संमेलन जर झालं तर आपण ताकदीने ते उभं करूयात आणि केलं पाहिजे. त्याच्या कामाची सुरुवात एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना वेळ दिला आणि त्याच दिवशी दिल्लीच्या प्रलंबित 4 मागण्यांवर त्यांनी सही केली. पहिली मागणी होती JNUमधला कुसुमाग्रज अध्यासनाची, त्यांनी सांगितलं की पैसे दिले पाहिजेत. दुसरी मागणी होती अभिजात भाषेची, ते म्हटले अभिजात भाषेचं अवघड आहे, पण आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात. आणि मग दिल्लीत 50 वर्ष इथं ठाले पाटील साहेब जर बसले असतील तर ते एक गोष्ट सांगायची की महाराष्ट्र परिचय केंद्र जरी आपलं असलं तरी आपल्याला जाऊशी वाटत नाही. महाराष्ट्र सदन आपलं वाटत नाही, कर्नाटक भवन आपलं वाटतं, तमिळ भवन आपलं वाटतं. महाराष्ट्राच्या मराठी माणसाला दिल्लीमध्ये आपलं वाटावं असं काही नाही. ती भावना अत्यंत प्रबळ होती आणि तिला एकत्रित करण्यासाठीचं यंदाच्या संमेलनाचं नियोजन झालं. संमेलनामध्ये अनेक टीकाटिप्पणी होतात, पण 1954 साली जे संमेलन झालं त्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं. तेव्हा संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. सगळ्यांना भेटल्यावर निवडणुकांची धामधाम सुरू झाली आणि मी शिंदेसाहेबांना भेटलो, अजितदादांनाही भेटलो, पवारसाहेबांनाही भेटलो आणि मग असा विचार केला की आयुष्यभर ज्यांनी या महाराष्ट्रासाठी काही केलं आहे, राजकारण हे आपल्या बाजूला असतं, पण त्यांच्याबद्दल कधीतरी आपण एक कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि म्हणून आम्ही पवारसाहेबांना विनंती केली की या साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्ष तुम्ही झालं पाहिजे. ते आधी नाही म्हटले. मग 1990 सालची एक घटना होती पुण्यातली, तर ती त्यांना जेव्हा सांगितली तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही आधी सर्वांना भेटा, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटा, सर्व नेत्यांना भेटा आणि तरीही तुम्ही जर म्हणत असाल तर आपण नंतर विचार करूयात. शेवटी त्यांनी स्वीकारलं. मी एक किस्सा सांगतो की मराठी अस्मिता भाषा जेव्हा महामंडळाने हा निर्णय घेतला तेव्हा पवारसाहेब म्हटले की पंतप्रधान मागच्या वेळी आले होते, तर यावेळी पंतप्रधानांना आपण बोलूयात. जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या उषाताईंनी सगळे लोक म्हटले की पंतप्रधान, राष्ट्रपती आणि पुढारी आले की साहित्य रसिकांची खूप आबळ होती, आपल्याला ताल कटोरावर पंतप्रधानांना बोलवायला नको म्हटलं. आणि का नको, तर इथं आलेली जी माणसं असतात विशेषतः साहित्य संमेलनात ही महाराष्ट्राच्या वेगळ्या भागातून आलेली असतात, त्यांना सुरक्षिततेच्या कारणासाठी इथं येता येणार नाही. आणि मग त्याच्यावर असा तोडगा निघाला की आपण विज्ञान भवनला उद्घाटन करूयात आणि 3 दिवस इथं कार्यक्रम करूयात. माननीय पंतप्रधान साहेबांना जेव्हा पवारसाहेबांनी फोन केला, अगदी आम्ही समोर होतो, त्यांनी सांगितले आम्हाला भेटायला यायचं आहे. ते म्हटले लगेच या. आणि महामंडळाने सुद्धा विज्ञान भवन इथं करायला मान्यता दिली.
त्यानंतर काय झालं आपण सगळं पाहतोय. संमेलनाध्यक्ष म्हणून ताराबाई होळकरांचं जेव्हा नाव आलं तेव्हा या संमेलनाची जी परंपरा आहे, हे 1878 साली महादेव गोविंद रानडे यांनी दोन्हीही विचारांना या व्यासपीठावर स्थान असलं पाहिजे ही भूमिका मांडली आणि 147 वर्षानंतर दिल्लीमध्ये झालेल्या संमेलनात त्याची प्रचिती पूर्ण देशाने घेतली. माननीय पंतप्रधान यांनी त्यांची जी काही भूमिका असेल ती सौम्य पण ठाम शब्दात मांडली. आदरणीय ताराबाईंनी पण त्यांची भूमिका मांडली आणि हा सोहळा हा केवळ महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभर याची चर्चा झाली. केवळ चर्चा नाही झाली, या निमित्तानं भाषेचे आणि अस्मितेचे अनेक प्रश्न आले. आदरणीय उदय सामंत साहेब जेव्हा ट्रेन काढायची ठरली तर उदय सामंत साहेब म्हटले की या रेल्वेत मी जाणार. आणि इथं जे रेल्वेत आलेले लोक आहेत त्यांना अनुभव आला की जे साहित्य संमेलन 3 मिनिटाची कविता म्हणायला ग्रामीण भागातनं माणसं 8-8 दिवस सुट्टी काढतात. ही सगळी साधी माणसं आहेत. त्यांना अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या की नाही आवडत. तर त्या माणसांबरोबर जेव्हा ते साहित्य संमेलन रेल्वेत झालं तो अनुभव आयुष्यभरसाठी महत्त्वाचा ठरला. मी जास्त वेळ घेत नाही, सगळ्या पाहुण्यांना जायचं आहे, पण मी 2 गोष्टी आवर्जून सांगतो की जेव्हा साहित्य संमेलन सुरू झालं तर 2 गोष्टी आम्ही कटाक्षाने पाळला. कुठल्याही जाहिरातीचं कुठल्याही देणगीचं पत्रक नाही काढलं. हे जेव्हा पी डी पाटील सरांना कळलं तर पी डी पाटील सर म्हटले की अरे दिल्लीत संमेलन आहे, प्रचंड खर्च आहे. तर आम्ही म्हटलं की नाही आम्ही आमच्यात काही वर्गणी करतोय. ते म्हटले मी आमच्या संस्थेतर्फे 50 लाख रुपये देणार आहे संमेलनाला. आणि पुढचं असं म्हटले की याच्यात कुठेही आमचं नाव असू नये किंवा कुठं ब्रँडिंग करायचं नाही. आणि त्यानंतर स्वतःनंतर फोन करायचे काय झालं. या 2 लोकांशिवाय विद्याप्रतिष्ठाननी एक देणगी दिली 35 लाख रुपयाची. खर्च खूप वाढलेला होता. रेल्वेला फक्त 50 लाख रुपयापेक्षा जास्त भरावे लागले. आणि मी ही आकडे यासाठी सांगतोय की साहित्य संमेलन म्हणजे लोकांना एक वाटतं की संयोजक जो असतो तो या साहित्य संमेलनानंतर गब्बर होणार आहे, आता हे पैसे वगैरे कमवणार मस्तपैकी. ही जी भावना आहे, मी एक वाक्य सांगतो इथं, त्या कवी आहेत की मला माहीत नाही. जेव्हा कवी कट्ट्याबद्दल एक जाहिरात आली तर एका कवीने एकदा रात्री अशी प्रतिक्रिया दिली त्याच्या फेसबुकवर की व्हॉट्सअपवर, मला वाटतं यूट्यूबवर, की आमच्या पैशावर संमेलनं घेतात तर अशा संयोजकांना गोळ्या घातल्या पाहिजेत. आणि मी अस्वस्थ झालो. तर ती प्रतिक्रिया आल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचे व्ह्यूज बघितले तर ते 2.5 लाख होते. मला असं वाटलं की ही त्याची भावना नाही आहे, ही सामान्यपणे समाजाला असं वाटतं असं झालं पाहिजे. म्हणून एक मापदंड आम्ही करायचं ठरवलं. त्याला फोन केला आणि विचारलं तुझी अडचण काय. मला दिल्लीला यायचं आहे. तर म्हटलं ये. मग नाही म्हणे आम्हाला त्या महामंडळाच्या कवी कट्ट्यात प्रवेश मिळालेला नाही, आमचं निवड झालेलं नाही. म्हटलं अरे तरी अजून एक कट्टा कर. आता कोणी गेलं नसेल, मागच्या बाजूला तो कवी कट्टा झाला. रात्रंदिवस 200 ते 250 कवी आले. त्यांना सांगितलं कुठलीही व्यवस्था जी आम्हाला शक्य ती करायचा प्रयत्न करू. सुदैवाने या सगळ्या व्यवस्था नीट झाल्या. आणि शेवटचं इतकंच सांगतो की राजकीय लोकांचा व्यासपीठावर वावर असावा की नसावा याच्याबद्दल चर्चा सुरू आहेत. संयोजक म्हणून आजपासून आमचं काम संपलेलं आहे. म्हणजे 4 महिने चाललं होतं. त्या निमित्तानं अनेक गोष्टी केल्या. पण एक नक्की सांगतो की महाराष्ट्राच्या मनात दिल्लीबद्दल जी एक थोडीशी दुराव्याची भावना होती ती संपण्याचा प्रारंभ या संमेलनात झाला, इतकं जर म्हटलं तर वावगं ठरू नये. आदरणीय सगळे इथं नेते आहेत, म्हणजे उदय सामंतजी पण आले. या संमेलनानंतर काय शिल्लक राहील असा प्रश्न विचारला जाईल. आज जे कार्यकर्त्यांचा संच, मी विशेषतः लेशपाल जवळगे, ते डॉक्टर शैलेश पगारिया, अनुज आहे, सगळेच जण, सगळ्यांनी आपापल्या परीने, इथले अतुल बोकरी आहेत दिल्लीतले, ज्या पद्धतीनं काम केलं. एक वाक्य फक्त मी पहिल्या बैठकीत सांगितलं होतं लेशपालला की लेशपाल, दिल्लीत एक गोष्ट पाळायची, दिल्लीमध्ये दिवसभर राहिलेला माणूस रात्री आपल्या बरोबर राहील याची खात्री ठेवायची नाही. सकाळी जो माणूस येईल त्याला बरोबर घेऊन वाटचाल सुरू करायची. दिल्लीबद्दल एक म्हण आहे साहेब की दिल्लीला कबरींचं आणि कारस्थानांचं शहर म्हटलं जातं. 200-400 मीटर अंतरावर गेल्यानंतर खोदलं तर खाली सांगाडे मिळतील असं म्हटलं जातं. तर बोलण्याच्या ओघात मी वाढलो. खरोखर शेवटचा किस्सा सांगतो की सगळे लोक सांगायचे दिल्लीत राहिलेला मराठी माणूस जर 25 वर्ष राहिला तर त्याच्या पण अंगात आपोआप छोटंसं कारस्थान येतं. खूप वेदना व्हायच्या. हे खरं नव्हतं, कारस्थान सर्वत्र असतं. पण मग आम्ही सांगायचो की साताऱ्याचा माणूस जर गादीवर अधिकार सांगतो, म्हणजे शिंदेसाहेब आहेतच इथं, आणि कोकणातला जर बुद्धिमत्तेवर अधिकार सांगतो, तर जरी इथं राहिलेली माणसं
दिल्लीत राहिली असली तरी त्याचं मूळ महाराष्ट्रात आहे. आणि जर मूळ महाराष्ट्रात आहे तर त्याचा जागर करण्यासाठी अभिजात भाषांचा दर्जा मिळाल्यानंतरची जागा कुठली चांगली आहे तर तालकटोरा स्टेडियम. इथं मराठ्यांचा तळ होता. ही दुखरी जखम आहे. दादा म्हटले मी बोलणार आहे त्याच्यावर. तर आज आपण ती घेऊन निघालो आहे. याचं मूल्यमापन करायला इतिहासकारांना, लेखकांना आणि पत्रकारांना खूप वेळ लागेल. कदाचित 2 दिवसात नाही करता येणार. पण एक नक्की सांगतो की याच्यानंतर महाराष्ट्राची भूमिका दिल्लीतली बदललेली असेल इतकं नक्की. कारण 71 वर्ष जी गोष्ट झाली नाही ती आत्ता झाली. याचं सर्व श्रेय दिल्लीकरांना आहे. इथं अनेक दिल्लीकर मला दिसत आहेत. काय भावना आहेत ते आम्ही पाहतोय. तर ही गोष्ट पुढे नेऊयात. इथं सर्वजण आले. विशेषतः साहित्य महामंडळाचा मनापासून आभार. भाषा, अस्मिता आणि संस्कृती याचा हा उत्सव पुढं आत्ता सुरू झाला आहे. तो चालू राहील इतकंच सांगतो. सर्वांचे मनापासून आभार मानतो. संयोजक म्हणून जर काही चुकलं असेल तर मनापासून मी माफीही मागतो. आणि मला असं वाटतं साहेब, मी परवा जो किस्सा सांगितला की आपल्याला भांडायला खूप जागा आहेत. दिल्लीमध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा महाराष्ट्र एक आहे हे सांगण्यासाठी दिल्लीत आलं पाहिजे. आणि इथंही येऊन जर आपण भांडलो तर मग आपल्या अस्मितेच्या प्रश्नांना काही अर्थ राहणार नाही. इथं आपण एक आहोत. सर्व पक्षीय माणसं आली, सर्व विचारांची माणसं आली, सर्व गटाताटांची माणसं आली. ही अशीच चळवळ पुढे नेऊयात. खूप वेळ घेतला. मी मनापासून सर्वांचे आभार. सर्व लेखक, पत्रकार, कवी आणि साहित्यिकांचे आभार. माझे 2 शब्द. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.